एसटी महामंडळाची बस पत्रा उघड असतानाही रस्त्यावरून सुसाट चालली असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। हा मुद्दा थेट विधानसभेतही पोहोचला होता। या व्हिडिओची चर्चा महाराष्ट्रभर झाली। असाच काहीचा प्रकार कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यात घडला आहे। असुर्ले पार्ले इथल्या हायस्कूलमध्ये शिकणारी मुलगी या बसने प्रवास करत होती। मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाची बस पन्हाळ्याहून असुर्ले पार्ले दरम्यान धावत होती। आनंदीबाई बळवंतराव सरनोबत हायस्कूल असुर्ले पार्लेची विद्यार्थी शुभश्री लहू पाटील ही पन्हाळ्याहून या बसमध्ये शाळेत जाण्यासाठी बसली। एसटी दालमिया शुगर कारखान्यासमोर स्टॉप घेत असताना अचानक या विद्यार्थिनीच्या पायाखालील एसटीचा पत्रा सरकला आणि थेट एसटीच्या इंजिनमध्ये अडकली। आज सकाळी 10च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला। शुभश्री लहू पाटील वय 14 राहणार आतुरे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर ही विद्यार्थिनी यात जखमी झाली आहे। तिच्या गुडघ्याला जबर मार लागला आहे। अपघात झाल्यानंतर शाळेतील शिक्षक जीवन खवरे, विकास खोत, शिक्षिका दीपाली मोरे यांनी तिला तातडीने पन्हाळा रुग्णालयात दाखल केले आहे। तिच्यावर पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार या बसचे चालक म्हणून जयसिंग भीमराव पाटील हे काम पाहत होते, तर वाहक म्हणून संदीप विष्णू गायकवाड हे होते। असलम इस्लाम शेख हे वाहतूक नियंत्रण म्हणून काम पाहत आहेत। या घटनेची तक्रार पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये करण्याची प्रक्रिया सुरू आहे। एसटीतून प्रवास करणारे विद्यार्थी जर पत्रा सरकल्याने एसटीच्या मधून थेट इंजिनमध्ये जाणार असतील तर सामान्यांनी जगावं की मरावं असा प्रश्न विचारला जात आहे। या प्रकाराने पन्हाळा परिसरात संतापाची लाट उसळली असून एसटी महामंडळाच्या कारभारावरही रोष व्यक्त करण्यात येत आहे।